नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण आज बघणार आहोत SSC बोर्डाच्या सुलभ भारती 6वीच्या धड्यातला चंद्रावरची शाळा ही जी कविता आहे ना, त्या कवितेचे प्रश्नोत्तर आज बघणार आहोत. ती कविता आपण बघितली. तर आज आपल्याला काय बघायचं आहे, त्याच्यावरची प्रश्नोत्तर आणि व्याकरण. तर हे जेव्हा सुरू होतं ना, त्या ठिकाणी स्वाध्याय असा शब्द वापरलेला आहे बघा. स्वाध्याय म्हणजे होमवर्क. स्वाध्याय म्हणजे होमवर्क. होमवर्कला मराठीमध्ये स्वाध्याय म्हणतो. स्वतःचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय. तर इथे आपण आज स्वाध्याय बघणार आहोत. तर आपण आता सुरू करूया. चंद्रावरची शाळा 6वीतल्या SSC बोर्डाच्या सुलभ भारती या पुस्तकात ही कविता, त्याच्यावरचे प्रश्नोत्तर. कविता आपण बघितली आहे. तर आज आपण आता बघणार आहोत त्याच्यावरचे प्रश्नोत्तर. बघूया. चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल? कविता बघत असताना आपण वाचलेलं आहे. तिथे काय आहे? 21वे शतक. शतक म्हणजे 100. शतक याचा अर्थ 100. कुठल्या 100मध्ये ही शाळा भरणार आहे याच्याबद्दल आपल्याला हा प्रश्न आहे. 21वे शतक. 21वा 100वा. 21वा 100 म्हणजे किती? 2100. पुढे बघूया. चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? तुम्ही शाळेला जाताना दप्तराचं ओझं पाठीवर असतं ना. दप्तर म्हणजे तुमची बॅग. तुमची बॅग पाठीवर असते आणि त्याच्यात भरपूर ओझं असतं. पण हे ओझं चंद्रावरच्या शाळेमध्ये असणार नाही. चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे हा शब्द बाजूला काढायचा आणि तिथे दप्तराचे ओझे नसेल असं तुम्हाला घालता येईल, उत्तर देता येईल. चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही? कटकट याचा अर्थ त्रास. कशाचा त्रास राहणार नाही, कशाची कटकट राहणार नाही. एरवी काय होतं, तुम्ही डबे घेऊन जाता आणि डब्यात तोच पदार्थ आला की तुम्हाला ती कटकट वाटायला लागते, तो त्रास वाटायला लागतो. तर तुम्हाला डबाच न्यायचा नाही आहे तरी कटकट कशी वाटणार? तर चंद्रावरच्या शाळेत कशाची हा शब्द बाजूला काढायचा, भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही. हे झालं त्याचं उत्तर. पुढे बघू. चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल? चंद्रावरच्या शाळेत तुम्हाला पुस्तक असणार नाही, तुम्हाला वही असणार नाही, तुम्हाला पेन असणार नाही, पेन्सिल असणार नाही, इरेझर असणार नाही. हे सगळं कुठलं असणार नाही. तर तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास हा करायचा आहे? तर चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा हा शब्द बाजूला काढा आणि तिथे बटणे दाबून अभ्यास करावा लागेल. बटणे दाबून अभ्यास करावा लागेल. हे त्याचं उत्तर झालं. आता पुढे बघूया. 2-3 वाक्यात उत्तर लिहा. चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? चंद्रावरच्या शाळेमध्ये पास केव्हा केले जाते? कवितेमध्ये लिहिलेलं आहे बघा बरं. चंद्रावरच्या शाळेत दाबायची बटणे, एवढाच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोचलात की झालातच पास. आता बटणे दाबायची आणि चंद्रावरती पोचायचं, असं पोचलं की तुम्ही आपोआप पास होऊन जाल. तर हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. कसं? बटणे दाबायची आणि चंद्रावरती पोचायचे, यामुळे पास होता येते. चंद्रावरच्या शाळेत पास होता येते. तर पुढे बघूया. चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे? आता तिथे कोण असणार? चांदण्याच असणार ना. चंद्रावरच्या शाळेत कोण असणार ना? तुमचे मित्रमंडळी तुमच्याबरोबर आलेली असतील, ती मित्रमंडळी असू शकतात बरं का. पण तिथे चांदण्या तुमच्याशी खेळायला तुमच्या सवंगडी होणार आहेत, तुमचे फ्रेंड्स होणार आहेत. तर चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच खेळावे लागणार आहे, कारण तिथे भरपूर चांदण्या असणार आहेत. तिथे खेळायला चांदण्या असणार आहेत असं तुम्हाला उत्तर लिहिता येईल. आता पुढे बघूया.
चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल, कारण आता इथे ऑक्सिजन आणि सिलेंडर असे दोन इंग्रजी शब्द आहेत, इंग्लिश शब्द आहेत. ऑक्सिजन त्याला मराठीमध्ये प्राणवायू असं म्हटलं जातं. तर इथे आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत. ते 3 पर्याय कुठले बरं? दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे. नाही, सिलेंडर न्यावा असा नियम नाही आहे, पण तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागणार आहे म्हणून सिलेंडर न्यावा लागणार आहे. पुढे बघू. चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे. आत्ताच मी सांगितलं ना, प्राणवायू हा शब्द ऑक्सिजनचा प्रतिशब्द आहे मराठीतला. तर चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे तुम्हाला ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल, हे त्याचं कारण आहे. तिसरं त्यांनी पर्याय दिलेला आहे बरं का, पण तरीही सिलेंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून असं काही नाही आहे. तर तुम्हाला त्या शाळेत जर जायचं झालं तर सिलेंडर कशासाठी न्यायचं आहे? तर तिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे म्हणून. आता पुढचा एक प्रश्न आहे बरं का, त्यांनी तिथे पण आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत. चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात, कारण पहिलं उत्तर त्यांनी काय लिहिलंय? शिक्षक अशीच पीटी शिकवतात. पीटी म्हणजे काय? फिजिकल ट्रेनिंग. तर शिक्षक अशीच पीटी शिकवतात असं काही नाही आहे. तिथं काय आहे? उडी मारताच काय होतं? पुढे बघूया. विद्यार्थ्यांचे वजन कमी असते म्हणून तरंगतात. विद्यार्थ्यांचं वजन तेच राहणार आहे. तुम्ही तिथे गेलात तरीही वजन तेच राहणार आहे, वजनात काही बदल होणार नाही. आता पीस जेव्हा आपण वरनं खाली टाकतो तर ते पीस असं तरंगत जातं. तर ते का होतं असं? तर त्याला आपल्या पृथ्वीवरती जे गुरुत्वाकर्षण असतं ना, त्यांनी ते खेचलं जातं त्या पृथ्वीकडे. तर कारण काय आहे तरंगत राहण्याचं? चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. आत्ताच सांगितलं ना, गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वी आपल्याकडे ती खेचून घेते. ही जी पृथ्वीची शक्ती आहे ना, त्याला गुरुत्वाकर्षण असं म्हटलं जातं. चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात, कारण चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. हे उत्तर मिळालं. आता पुढे बघूया. शब्दात शेवटचे अक्षर सारखे सम येणारे जे शब्द कवितेतून आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. त्यांनी उदाहरण दिलंय. भरेल नसेल, भरेल नसेल, तिथे शेवटी एल असं आलं ना, सम उच्चार, सम प्रोनाउन्सिएशन होतंय. असे जे शब्द आहेत ते त्यांनी शोधायला सांगितले. बघा बरं. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. शाळा लक्षात ठेवा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. शाळा फळा हे समान उच्चार असणारे शब्द आहेत. पुढे बघा. शाळेत जातील मुले, दार होईल खुले. मुले खुले हे समान उच्चार असणारे शब्द आहेत. पुढे बघूया. नसेल पाटीवरती आणि पुढे न्यावा लागेल वरती. आता काय झालं? पाठीवरती आणि वरती असे दोन्ही शब्द एकसारखे उच्चार होणारे, एकसारखा प्रोनाउन्सिएशन होणारे असे हे शब्द आहेत. भाजी पोळ्याच्या डब्याची राहणार नाही कटकट. कटकट शब्द आला बरं का. पुढे आला घेऊन टाकायची पटपट. कटकट पटपट. आता हे असे अनेक शब्द असतात. कटकट, पटपट, वटवट, खटखट. खटखट दार वाजवलं ना तिथे खटखट असा येईल. असे अनेक शब्द असतात. आपल्या बोलण्यामधून आपण ते बऱ्याच वेळेला उच्चारत असतो. पुढे बघा. पीटीचा तास कसा होतो पाहाल. एक उडी मारतास तसेच तरंगत राहाल. पाहाल आणि राहाल.
दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. अभ्यास आणि पास हे समान उच्चार असणारे शब्द आपण बघतोय. चंद्रावरती शाळा आणि चांदण्यांशीच खेळा. शाळा आणि खेळा हे आपण ह्या कवितेतले समान उच्चार असणारे शब्द शोधले. आता बघूया. पटपट यासारखे शब्द लिहा. पटपट, झटकन, खटखट असे अनेक शब्द असतात की जे आपण एरवी सुद्धा बोलतो. बोलण्यामधून तुम्हाला हे शब्द नक्की समजतील. कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा. आपण कविता शिकत असताना हे इंग्रजी शब्द बघितलेले आहेत. परत एकदा बघूया. बटन, आपण इंग्लिशमध्ये बटन असा शब्द उच्चारतो, पण मराठीमध्ये बटण असा सरळ शब्द वापरला जातो. बटण इंग्लिशमध्ये कसं होतं? बटन. बटन असा शब्द उच्चारला जातो, पण आहे तो इंग्लिश. ऑक्सिजन, ऑक्सिजन हा इंग्लिश शब्द आहे आणि त्याला प्रतिशब्द आपल्याला काय मिळाला आहे? प्राणवायू. सिलेंडर, सिलेंडर हा शब्द इंग्लिश आहे आणि सिलेंडर हा इथे या लेसनमध्ये वापरलेला आहे. आणि पीटी, पीटी म्हणजे फिजिकल ट्रेनिंग. आपण एरवी सुद्धा पीटी हा शब्द वापरतो. तुम्हाला पीटीची परीक्षा असते, पीटीचे एक्सरसाइजेस असतात. हे एक्सरसाइज तुम्ही करता आणि त्यामध्ये पीटीच्या परीक्षेमध्ये पास होतात. ही पीटी इथे हा शब्द वापरलेला आहे, कारण तुम्हाला विद्यार्थ्यांना हा पीटी हा शब्द खूप फॅमिलियर आहे, तुम्हाला हा माहितीचा शब्द आहे. पुढे बघू. तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा. भाजीपोळी तर ह्या लेसनमध्ये आलेलाच आहे, ह्या कवितेमध्ये हा शब्द वापरलेलाच आहे. त्याच्याबरोबर तुम्ही काही वेळेला पुऱ्या नेता, नूडल्स नेता, तुम्ही पास्ता नेता, ब्रेड सँडविच नेता, थालीपीठ नेता, असे अनेक पदार्थ तुम्ही याच्यामधून नेता. आता बघा हा, मी काय काय शब्द इथे तुम्ही डब्यात काय काय नेता ह्याची थोडीफार यादी केली. तर ती यादी मी तुम्हाला मुद्दाम सांगितली, कारण त्याला संबंधित पुढचा प्रश्न आहे बरं का. कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक म्हणजे तुमचे टीचर्स तुम्हाला वारंवार सांगतात का, ते लिहा. आता जंक फूड जे आहे ते तुम्ही आणू नका असे तुमचे टीचर्स सांगतात ना. तर त्याच्यामध्ये काय काय येतं? वेफर्स येतात, सँडविच येतं, पास्ता, तुमचं नूडल्स, हे सगळे काय आहेत? फास्ट फूड आहे आणि हे तुमच्या शरीराला योग्य नाही आहे. त्यामधून तुम्हाला बुद्धीला विकास, तुम्हाला बुद्धीला जे खाद्य मिळतं ते तुमच्या अन्नातूनच बुद्धीला एनर्जी मिळते ना. तुमच्या शरीराला एनर्जी तुमच्या अन्नातूनच मिळते, तुमच्या खाण्यातूनच मिळते. त्यावेळेला तुमचा जेव्हा स्टॅमिना वाढवायचा असतो त्यावेळेला या पदार्थांचा काही उपयोग होत नाही. तेव्हा हे पदार्थ खाऊ नका असं तुमचे टीचर्स तुम्हाला सांगतात. आणि कारण यातून तुम्हाला अन्न जे तुमच्या वाढीला आवश्यक आहे, जे तुम्हाला तुमच्या शरीराला आवश्यक आहे ते मिळत नाही, म्हणून तुम्ही ते खाऊ नका असं टीचर्स तुम्हाला सांगतात. आता पुढे बघूया. चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हाला पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा. काय होतं? आपण जर समजा कल्पना करा, इमॅजिन तुम्ही चंद्रावरती असाल, तर चंद्रावरून आपल्याला पृथ्वी दिसते. तर ती कशी दिसते? तर ती तिचा रंग कसा असतो? तिच्यावरती सूर्यप्रकाश जेव्हा पडतो त्यावेळी तिचा रंग कसा असू शकेल याचं तुम्ही इमॅजिनेशन करा. आणि जेव्हा प्रखर प्रकाश पडतो त्यावेळेला ती पृथ्वी कशी दिसते, त्याच्यावरचे जे समुद्र आहेत त्या समुद्रांचा रंग कसा दिसत असेल, जी जमीन आहे ती जमीन कशी दिसत असेल, याचा सगळ्याचं तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे, त्याची कल्पना तुम्हाला करायची आणि लिहायचं आहे. हे बघा हा, मी आता तुम्हाला जे सांगितलं ना त्या दृष्टीनं तुम्ही जर लिहिलं तर तुमचा निबंध किंवा तुमचे जे काही 10 ओळी होतील त्या छान होतील. तर त्याच्यामध्ये पृथ्वीचा रंग कसा दिसेल,
सूर्य पृथ्वीवर पोचल्यानंतर, सूर्याचं किरण पृथ्वीवरती पोचल्यानंतर ते कसं दिसतं हे सगळं तुम्हाला लिहिता येईल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कल्पना करा, तुमचं इमॅजिनेशन कसं आहे ते बघूया, त्याप्रमाणे तुम्ही जरूर लिहा. पुढे बघूया. चंद्रावरच्या शाळेचे चित्र तुमच्या कल्पनेने काढून रंगवा. एक शाळा आहे छान, त्या शाळेमध्ये मुलं आहेत आणि ती तुमची चंद्रावरती शाळा आहे. तर तिथे चंद्रावरती गुरुत्वाकर्षण नाही आहे, तर गुरुत्वाकर्षण नसताना तुम्ही असे तरंगताय. एक तुमचा मित्र तरंगत येतोय, एखादी चांदणी तुमच्याशी खेळायला येते, ती पण अशी तरंगत येते. असं तुम्हाला छान चित्र काढता येईल. तिथली जमीन कशी आहे त्याचं चित्र तुम्हाला काढता येईल. हे सगळं छान रंगवता येईल. चांदण्या कशा छान दिसतात आणि त्या कशा तुम्हाला रंगवता येतील याचं चित्र काढून सुंदर रंगवा. पुढे बघूया. चंद्रावरच्या 5 कविता मिळवा व संग्रह करा. चंद्रावरती कविता खूप आहेत, तर ह्या तुम्हाला आवडतील कविता, त्या तुम्हाला अनेक ठिकाणी सापडतील, त्या तुम्ही एकत्रित गोळा करा आणि त्याचा ते एन्जॉय करा. पुढे बघूया. खालील वाक्ये वाचा. हे महत्त्वाचं आहे. हे का महत्त्वाचं आहे हे मुद्दाम तुम्हाला सांगते. मी एक व्हिडिओ केला आहे, त्याच्यामध्ये विरामचिन्ह असा तो व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विरामचिन्ह त्याचा मी डिस्कशन केलेलं आहे, त्याची आपण चर्चा केलेली आहे. ते विरामचिन्ह कशी वापरली जातात याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. तर तसंच त्याच प्रकारचं विरामचिन्ह इथे दिलेलं आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी एक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा याचा मी त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. इथं जो दिला आहे तो डबल, ज्याला दुहेरी विरामचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात, त्याचं इथे उदाहरणं दिलेली आहेत आणि ही उदाहरणं आपल्याला आता बघायची आहेत. सिंगल जेव्हा अवतरण चिन्ह वापरलेलं असतं ते सुरुवातीला खाली एक डॉट असतो आणि तोच असा वरती गोल घेतलेला असतो, तर त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा किंवा एकच सिंगल असा अवतरण चिन्ह असं त्याला म्हटलं जातं. तर ते केव्हा वापरलं जातं, तर ते एखादी गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायची आहे, त्याला एम्फसाइज करायची आहे, एकच शब्द तुम्हाला तिथे एम्फसाइज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला देता येतं. अजून एक त्याचा उपयोग म्हणजे एखादा कोणीतरी बोलत असेल पण ते बोललेलं डायरेक्ट सांगितलेलं नाही आहे, तिथे इनडायरेक्ट सांगितलेलं आहे. कसं, तर तो मला म्हणाला तो शाळेला आज जाणार नाही आहे. त्यानं मला सांगितलं तो आज शाळेला जाणार नाही आहे, तर तो आज शाळेला जाणार नाही हे जे आहे ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये घालायला लागतं, कारण त्यानं ते जे म्हटलेलं आहे ते इनडायरेक्ट तिथं दिलेलं आहे. पण दुहेरी अवतरण चिन्ह ज्या ठिकाणी असे 2 अवतरण चिन्हाची दिलेली असतात, दोन दिलेली असतात, त्या ठिकाणी तो डायरेक्ट बोललेला आहे, ते शब्द त्या ठिकाणी दिलेले असतात आणि सुरुवातीला खालून वरती न्यायचं, दोन असतात ते, आणि जेव्हा ते बोलणं संपतं त्या ठिकाणी वरून खाली अशी ती चिन्ह येतात. जेव्हा संपतं तेव्हा बरं का, हे उलट करू नका, काय होईल, नाहीतर वरून खाली आलं आणि इकडून खालून वरती गेलं, हे उलट होईल. तर तुम्ही लक्षात घ्या. उदाहरण बघूया बरं का. गणेश आईला म्हणाला, मी कधीही चुकीचे वागणार नाही. गणेशनं जे सांगितलंय ते इथं डायरेक्ट सांगितलंय. मी असं त्यांना म्हटलेलं जे आहे ते इथं आलेलं आहे. मी असं म्हटलं की त्याचं ते डायरेक्ट बोलणं आहे हे आपल्याला लक्षात येतं. समजा तिथं इन्व्हर्टेड कॉमाज आपल्याला कुठं घालायचे हे जर प्रश्न असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला तो डायरेक्ट बोलला आहे का इनडायरेक्ट बोललेला आहे, तिथं डायरेक्ट बोललेले शब्द आपल्याला मिळालेले आहेत का इनडायरेक्ट शब्द तिथे आलेले आहेत हे लक्षात घ्या. तर जेव्हा डायरेक्ट शब्द तिथे येतात त्यावेळेला डबल इन्व्हर्टेड कॉमास किंवा दुहेरी अवतरण चिन्ह तिथे आपल्याला घालावं लागतं.
गणेश आईला म्हणाला, मी इथं मी आले, गणेशनं जे स्वतः म्हटलेलं आहे ते तिथं आले, त्यामुळे आपल्याला इथे दुहेरी अवतरण चिन्ह घालायचं आहे. गणेश आईला म्हणाला, इथे आधी कॉमा येईल, स्वल्पविराम येईल आणि मग त्याच्या पुढे अवतरण चिन्ह सुरू होतील असं मी म्हटलंय, लक्षात घ्या. सुरुवातीचं अवतरण चिन्ह खालून वरती जातं आणि जेव्हा संपतं बोलणं त्यावेळेला वरून अवतरण चिन्ह खाली येतं. हे झालं पहिलं उदाहरण. गणेश आईला म्हणाला, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा स्टार्टेड, मी कधीही चुकीचे वागणार नाही, इन्व्हर्टेड कॉमास कंप्लीटेड. आता पुढे बघूया. ताई दादाला म्हणाली, इथे कॉमा येईल, कारण ताई दादाला जिथं म्हणाली, ज्या ठिकाणी म्हणाली असं शब्द येईल त्या ठिकाणी आपल्याला कॉमा घालायचा आहे. ताई दादाला म्हणाली, ही डायरेक्ट सांगितलंय बरं का. ताईनं काय सांगितलंय हे इथं डायरेक्ट आलेलं आहे. मला उद्या शाळेला सोडशील का, इथे क्वेश्चन मार्क येणार, हेही आपल्याला आता माहिती आहे, कारण क्वेश्चन मार्क जो आहे प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नार्थक चिन्ह त्याच्याबद्दलचा आपण व्हिडिओ बघतोच. तो माझा केलेला आहे, तो जरूर बघा. तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. मला उद्या शाळेला सोडशील का. आता मला पासून इन्व्हर्टेड कॉमा सुरू होतील आणि मला उद्या शाळेला सोडशील का, इथे क्वेश्चन मार्क दिल्यानंतर इन्व्हर्टेड कॉमास कंप्लीट होतील, कारण तिनं जे म्हटलेलं आहे, ताईनं जे म्हटलेलं आहे ते एवढं म्हटलेलं आहे. जेवढं म्हटलेलं आहे तेवढंच त्या इन्व्हर्टेड कॉमासच्या खुणांमध्ये आपल्याला घालायचं आहे. आता बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता, बोलणाऱ्याचे डायरेक्ट शब्द आहेत बरं का हे, तर हे डायरेक्ट शब्द दाखवायसाठी असे दुहेरी अवतरण चिन्ह वापरावे लागते, आपण वापरणार आहोत. सुरुवात करताना खालून वरती आणि कंप्लीट होतो तिथं वरून खाली. आपण कॉमा देतो तोच साधारण हा प्रकार आहे, फक्त आधी डॉट करायचं आणि ते वरती न्यायचं, दोनदा वरती न्यायचं, तिथे सुरुवात होईल आणि वरून खाली येईल, तिथे कंप्लीट होईल. तर हे झालं. आज आपण अवतरण चिन्ह कसं वापरलं जातं, दुहेरी अवतरण चिन्ह कसं वापरलं जातं हे आपण आता बघितलं. तुम्हाला आत्ता व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.